स्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतारवरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः। जननीं शारदां देवीं रामकृष्णं जगद्गुरुं पादपद्मे तयो श्रित्वा प्रणमामि मुहुर्मुहुः। नमः श्रीयतिराजाय विवेकानन्दसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। नमस्कार। आज सोमवार आणि ठरल्याप्रमाणे आपण आज भगवद्गीतेवर चर्चा करणार आहोत। या ऑनलाईन वर्गामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आपल्या सर्वांना लक्षात असेलच की मागच्या वर्गामध्ये आपण गीतेतील 29वा श्लोक याची चर्चा करत होतो आणि याच्यामध्ये जी आश्चर्यवत पश्यते कश्चिदेनम याची चर्चा आपण केली आणि या 29व्या श्लोकाच्या आधी आपल्याला सगळ्यांना स्मरणात असेलच की भगवान अर्जुनाला काय सांगत आहेत। भगवान अर्जुनाला सांगत आहेत, पहा की तू आत्मतत्वाला मानूस की नको मान, पण जन्म मृत्यूचा हा चक्र हा काही तुझ्या हातात नाही आणि हे चक्र जर तुझ्या हातात नाही तर तुला जर हे चक्र तुझ्या हातात नाही तर तुला युद्ध करणं हे क्रमप्राप्त आहे, आयतच प्राप्त आहे, म्हणून तू युद्ध कर। म्हणजे अशा एका तर्काने, ज्याला म्हणतो की एक सामान्य तर्क आहे पण हा अतिशय महत्वाचा आहे की भाई आज नाही तर उद्या हे राजे मरणारच आहेत, मी पण शरीर सोडणार, तू पण शरीर सोडणार, तर मग हे असं का करावं। आणि म्हणून त्यांनी ते 26, 27 आणि 28 हा श्लोक याच्यामध्ये हाच तत्व एक मांडलेला आहे, हा सिद्धांत मांडलेला आहे, हाच तर्क मांडलेला आहे की जन्म आणि मृत्यू हा अटळ आहे। आणि आपण त्यातली पण चर्चा केली होती की जन्म मृत्यू अटळ म्हणजे मोक्ष मिळणार नाही का? नाही, मोक्ष मिळेल, पण जे साधक आहेत त्यांना मोक्ष मिळेल, जे प्रयत्न करतील त्यांना मोक्ष मिळेल, जे प्रयत्न करत नाही त्यांना तर सातत्याने जन्म मृत्यूच्या या चक्रात पडावंच लागणार आहे। त्याच्यानंतर 29व्या श्लोक मध्ये पुन्हा भगवान त्या एक विशिष्ट तर्काला सोडून पुन्हा आत्मतत्वाकडे येत आहेत आणि म्हणतात, आश्चर्यवत पश्यति कश्चिदेनम आश्चर्यवत वदति तथैव चान्यः आश्चर्यवच्चैनमन्यः शृणोति श्रुत्वाप्येयं वेगन चैव कश्चित्। काय त्याचा अर्थ? एखादा मनुष्य, एखादा महापुरुष या आत्म्याला आश्चर्याप्रमाणे पाहतो आणि तसाच दुसरा एखादा महापुरुष या तत्वाचे आश्चर्यप्रमाणे वर्णन करतो। तसेच आणखी एखादा अधिकारी पुरुष याच्याविषयी आश्चर्याप्रमाणे ऐकतो आणि कोणी तर ऐकूनही याला जाणत नाही। आश्चर्य 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 असे 3 वेळा भगवान याचा उल्लेख करतात। तर आश्चर्याचं मतलब फक्त आश्चर्यचकित होणं म्हणून नव्हे, तर या गोष्टी अत्यंत दुर्लभ आहे अशा अर्थाने सुद्धा त्याचा अर्थ होत असतो। तर आश्चर्यवत पश्यति कश्चिदेनम असं म्हटल्यानंतर आपण जे मागच्या वेळेस चर्चा केली होती की याला लोक आश्चर्याने का बघतात, पश्यतीचा अर्थ बघणं, पण इथे आपण आधी चर्चा केलेली की आश्चर्यवत पश्यति च एनम म्हणजे आत्मानं, याचा अर्थ काय की डोळ्यांनी बघू शकत नाही। बरं, या आत्मतत्वाला डोळ्यांनी बघू शकत नाही, मग पश्यति का म्हटलंय? इथे पश्यतीचा अर्थ आपल्याला घ्यायचा आहे अनुभवात घेणे। म्हणजेच काय की हे याला आश्चर्य असं, आश्चर्यवत पश्यति एनम
या आत्मतत्वाला कोणी कोणी महापुरुष आश्चर्याने बघतं. असं का म्हटलंय? कारण की आता अत्यंत दुर्लभ असतात असे महापुरुष, अत्यंत दुर्लभ असतात, म्हणून त्याला आश्चर्य असं वापरलंय. आणि मागच्या वेळेस जी चर्चा केली होती त्याचं जे ज्या ज्या कारणामुळे या आत्मतत्वाला आश्चर्य असं म्हटलेलं आहे ते काय काय होते? एकतर हे आत्मतत्व इंद्रियगम्य नाही, दुसरं करण निरपेक्ष म्हणजे उपकरण निरपेक्ष. आता इंद्रिय म्हटल्यानंतर त्वचा आलीच, जिव्हा आलीच, कान आलेच, कोणत्याही उपकरणाने हे आत्मतत्व ज्याला आपण म्हणूया की हे त्याच्यातून हे आपल्याला प्राप्त किंवा अनुभवात येऊ शकत नाही. त्याच्यानंतर स्थूल, सूक्ष्म आणि कारण शरीर हे आपले 3 शरीर असतात. या तिन्ही शरीराच्या हे पलीकडे असतं हे आत्मतत्व. हे पण याची चर्चा केली होती, म्हणून सुद्धा हे आश्चर्यकारक आहे. त्याच्यानंतर लौकिक ज्ञानासारखं नाही. आपण मागच्या चर्चा केली होती की समजा या माईक याचा अभ्यास मला करायचा आहे, तर मला बुद्धी, माझे डोळे, हे सगळ्या गोष्टी मला म्हणजेच इंद्रिय हे कामात घ्यावे लागतील. पण आत्मतत्व हे कसं असतं? स्वतःद्वारे स्वतःलाच अनुभवात आणायचं, म्हणून सुद्धा हे आश्चर्यजनक आहे. पुन्हा स्वयंप्रकाशित आहे. आपण खोलीचं उदाहरण घेतलं होतं. म्हणजेच काय की या आत्मतत्वाला जाणण्याकरता इतर काहीही प्रकाशाची आवश्यकता नसते. प्रकाशाची आवश्यकता नसते म्हणजे इतर कोणत्या साधनांची आवश्यकता नसते. म्हणजे फिरून फिरून त्याच गोष्टी येतात की हे अप्रमेय आहे. पुढे की दुर्विज्ञेय आणि कश्चित हे 2 शब्द वापरले होते. दुर्विज्ञेय का आहे? त्याचं कारण असं की मनुष्याणाम सहस्रेषु कश्चित यतति सिद्धये यततामपि सिद्धानां कश्चित माम वेत्ति तत्वतः. काय त्याचा अर्थ? की भगवान कृष्ण गीतेमध्येच म्हणतात की आम्ही कोट्यावधी लोकांमध्ये काही मोजकेच लोक या आत्मतत्वाला प्राप्त करण्याचा प्रयत्न करतात. आणि अशा ज्या मोजक्या लोकांमध्ये जे प्रयत्न करत असतात त्यातले काहीच लोक असे असतात की जे ज्यांना की म्हणजे माझा तत्वतः त्यांना अनुभव येत असतो. तर ही आपली सगळी चर्चा मागच्या वेळेस झालेली आहे. आश्चर्यवत पश्यति कश्चिदेनम, की काही महापुरुष याला आश्चर्याने का बघतात? तर त्याचे हे सगळे कारण आहेत. त्याची पुढची ओळ आज पण घेऊया, अतिशय महत्वाची. ती पण काय म्हणतात तिथे भगवान? आश्चर्यवत वदति तथैव चान्यः. या आत्मतत्वाचे जे वक्ते असतात ते सुद्धा फार आश्चर्यजनक किंवा दुर्लभ असे असतात. आता मी सर्वात पहिले इथे मी स्पष्ट करू इच्छितो की हे आत्मतत्वाचे वक्ते म्हणजे कोण? ज्यांनी आत्मतत्व अनुभवात आणलेलं आहे, ज्यांना आत्मतत्व गवसलं आहे. हातावरती आवळा जसा बघतो तसं त्यांना हे आत्मतत्व त्यांना अनुभवात आलेलं आहे. अशा लोकांना आपण म्हणूया आत्मतत्वाचे वक्ते. मग आता आत्मतत्व तर आपण बघतो की अनेक साधक आमच्यासारखे याची चर्चा करत असतात. मग हे कोणत्या श्रेणीमध्ये येतात? हे पण वाचून ऐकून त्याची चर्चा करणं हे एक वेगळा भाग आहे. हे याची हा एक फार वेगळा भाग आहे. आणि आत्मसाक्षात्कार घेऊन, आत्मसाक्षात्कार करून आणि मग त्याला सांगणं, त्याला म्हणतात खऱ्या अर्थाने आत्मतत्वाचे वक्ते. आणि या श्रेणीमध्ये अर्थातच भगवान श्रीरामकृष्ण, श्रीमा शारदा देवी, स्वामीजी, भगवान बुद्ध, भगवान श्रीकृष्ण किंवा उपनिषदांचे ऋषी, जितके पण अवतार झालेत किंवा अजून महापुरुष जे झालेले आहेत, अनेक थोर संत सुद्धा या श्रेणीमध्ये येतात आणि खऱ्या अर्थाने ते आत्मतत्वाचे वक्ते असतात. साधक हा नक्कीच ऐकून वाचून चर्चा झाली पाहिजे, कारण की आत्मतत्व हे मनावरती बिंबलं पाहिजे. त्याच्याकरता ह्या सगळ्या गोष्टी ठीक आहे. पण खऱ्या अर्थाने किंवा इथे जे म्हटले गेलेले आश्चर्यवत वदति तथैव चान्यः, जे आत्मतत्वाचे वक्ते हे आश्चर्यजनक आहेत, तर
इथे जे आत्मतत्वाचे वक्ते त्यांच्याकडे इंगित भगवानांनी केलंय ते कोणते? प्रभू रामचंद्र, भगवान श्रीकृष्ण, भगवान श्रीरामकृष्ण, भगवान बुद्ध, श्रीमा शारदा देवी, स्वामीजी किंवा तत्सम जे सगळे थोर अवतार झालेले आहेत किंवा थोर संत झालेले आहेत, त्यांच्या संदर्भात ही चर्चा म्हणजे ते आश्चर्यजनक आहे असं भगवानांचं म्हणणं आहे. पुढे जाऊया की आता एक प्रश्न नक्की मनामध्ये येतो बंधू भगिनींनो, की आत्मतत्वाचं वाणीचा विषय नाहीये. आपण चर्चा केलेली आहे, न तत्र वाक् गच्छति न चक्षुर् गच्छति, न तत्र चक्षुर् गच्छति न वाक् गच्छति नो मनः अवांग मनस गोचरम अप्राप्य मनसा सह. हे सगळे उदाहरण आपण आता मागच्याच वर्गात त्याची आपण हे सगळे उपनिषदांचे जे मंत्र आहेत त्याची चर्चा केली होती की आत्मतत्व वाणीचा विषय नाहीये. तर मग हे आत्मतत्वाचे वक्ते मग हे नेमकं काय सांगतात? तर याचं उत्तर की हे पहा, हे आत्मतत्वाचे वक्ते नेमकं आत्मतत्व कसं आहे असं सांगू शकत नाही. सांगू शकत नाही म्हणजे का? कारण की आत्मतत्व कधी उष्ट झालेलं नाहीये. भगवान श्रीरामकृष्ण काय म्हणतात की या जगात सर्व काही उष्ट झालंय, फक्त एकच गोष्ट उष्टी झालेली नाही आणि ती म्हणजे काय? तर ते ब्रह्मतत्व किंवा आत्मतत्व. अजून पुढे काय सांगतात की अरे आत्मतत्वाचा अनुभव आल्यानंतर तो काय आनंद असतो, ब्रह्मतत्वाचा अनुभव झाल्यानंतर किती आनंद असतो हे मी तुम्हाला सांगू इच्छितो, पण काय करू, आई माझं तोंड दाबून देते. अजून एक उदाहरण जे दरवेळेस आपण चर्चा करतो, संदर्भ आहे म्हणून पुन्हा चर्चा करूया. यातून आपल्या सर्वांना काय म्हणतात त्याला त्या सगळ्या गोष्टी मनावरती अजून जास्त तीव्रतेने बिंबतील आणि ते उदाहरण फारच ज्याला म्हणतो की ॲप्रोप्रिएट आहे असं म्हणूया. आणि ते म्हणजे काय की आत्मतत्वाचं वर्णन करता येत नाही हे सांगताना भगवान श्रीरामकृष्ण काय सांगतात की एका गावात एका मुलीचं लग्न ठरवलं आहे आणि त्या मुलीला भेटायला तो नवरा मुलगा आपल्या मित्रांसह आलेला आहे. खोलीच्या घरातल्या पुढच्या खोलीमध्ये आपल्या मित्रांसमवेत तो मुलगा बसलेला आहे. आतल्या खोलीमध्ये नवरी मुलगी तिच्या मैत्रिणी बसलेल्या आहेत, मध्ये पडदा आहे. त्या मैत्रिणी विचारतात, सांग तुझा नवरा कोणता? तो हिरव्या शर्टवाला का? ती फक्त नाही म्हणजे तोंडाने नाही म्हणते किंवा मान हलवते, नाही. मग तो पिवळ्या शर्टवाला का? नाही. तो पांढऱ्या शर्टवाला का? नाही. आणि जेव्हा नेमकं त्या मैत्रिणी विचारतात मग तो लाल शर्टवाला का, जेव्हा बरोबर त्या नवऱ्या मुलाकडे त्या मैत्रिणी इंगित करतात तर ही नवरी मुलगी लाजून मान खाली टाकते, काही बोलत नाही. मोस्ट ॲप्रोप्रिएट एक्झाम्पल की तिथे मग वाणी चूप होऊन जाते, मग काहीच बोलता येत नाही. तर मग भगवान श्रीकृष्ण जे म्हणतात की आत्मतत्वाचे वक्ते हे आश्चर्यजनक आहे, तर ते कोणत्या अर्थाने आश्चर्यजनक आहे आणि मग ते काय कसं त्याचं ते वर्णन करतात? तर ते वर्णन जे करतात ते वर्णन म्हणजे कसं असतं बंधू भगिनींनो की ते इशारा करतात आत्मतत्वाकडे. नेती 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 नेती, हे नाही हे नाही हे नाही हे नाही. आणि नेमकं जेव्हा आत्मतत्वापर्यंत पोहोचतो तिथे पोहोचल्यावर एकदम मग तिथे आतापर्यंत वाणी म्हणत होती हे आत्मतत्व नाही हे आत्मतत्व नाही, पण जिथे आत्मतत्वावर पोहोचल्याबरोबर जशी ती मुलगी लाजून मान खालती घालते आणि मुखातून एक शब्द तिच्या बाहेर पडत नाही, बिलकुल त्याप्रमाणे नेमकं जेव्हा आत्मतत्वाकडे पोहोचतो तेव्हा मग काही संदेह उरत नाही आणि वाणी तिथे बिलकुल चूप होऊन जाते. म्हणण्याचा अर्थ काय की आपण जे चर्चा करत आहोत की इथे आश्चर्यवत वदति तथैव चान्यः की हे आत्मतत्वाचे वक्ते आश्चर्यजनक आहेत आणि आत्मतत्व हे वाणीचा विषय नाहीये. तर मग हे काय सांगतात नेमकं? तर हे सांगतात काय, हे फक्त आत्मतत्वाचा इथे इशारा करतात आणि मग तिथे अजून काही बोलण्यासारखं राहत नाही. एक
प्रश्न पुन्हा एक मनामध्ये येतो की यांना आश्चर्यजनक असं का म्हटलं गेलेलं आहे? आत्मतत्वाची वक्ते, आता ते कितीही, म्हणजे आपण आता चर्चा केली की अनेक अनेक लोकांमध्ये, कोट्यवधी लोकांमध्ये त्यापेक्षाही कमी, खूप कमी लोक आत्मतत्व अनुभवात आणण्याकरता प्रयत्न करतात, साधना करतात. आणि अशा अनेक लोकांमधून, म्हणजे जे प्रयत्न करत असतात, काहीच थोडके लोकांना आत्मतत्व गवसलेलं असतं. आणि असे जे काही बिलकुल बोटावर मोजण्यासारखे आत्मतत्व ज्यांना गवसलं आहे, त्यातले काहीच लोक आत्मतत्व सांगतात, त्याच्याबद्दल बोलतात. अवतार किंवा संत महापुरुष का हो? असं का होतं की म्हणजे फार कमी बोटावरती मोजण्या इतके लोक साधना करतात, त्यातून अजून म्हणजे 99% आपण त्यांना बाद देऊन देऊ, 1% लोकांना कदाचित आत्मतत्व गवसत असेल. अशा 1% मधून अजूनच फार कमी लोक हे आत्मतत्व सांगतात किंवा बोलतात. असं का होतं? कारण की आत्मतत्व प्राप्त केल्यानंतर बंधू भगिनींनो, तो आनंद इतका गहन असतो की मग त्या साधकाची, ज्याला आत्मतत्व प्राप्त झालंय, बोलायची इच्छाच होत नाही. त्याचा अहम हरवून गेलेला असतो. मग जे महापुरुष लोक आत्मतत्व सांगतात, त्यांच्या मनामध्ये इतकी करुणा असते सामान्य लोकांप्रती, की त्या करुणेपोटी ते सर्व बोलत असतात. आणि म्हणून त्यांना अवतार म्हणतात. अवतरती इति अवतार. आता जे ब्रह्मज्ञानी महापुरुष आत्मतत्वाच्या संदर्भात आत्मतत्व प्राप्त झाल्यानंतर सुद्धा काही बोलत नाही, त्यांच्या मनामध्ये दया माया नसते, यातला भाग नाहीये. पण तो आनंद इतका उत्कट असतो आणि त्याची कल्पना आपण सामान्य लोक करू शकत नाही. का? कारण की आपण या मन, बुद्धी आणि इंद्रियांच्या पलीकडे जाऊ शकत नाही. आपला आनंद म्हणजे काय? आज पाऊस पडत होता आणि मी गरम भजे खाल्ले, बस. याच्या पलीकडे आपली परिभाषाच नाही. का? कारण की जोपर्यंत ती आपण अहम आणि इंद्रिय सुखांच्या पलीकडे जात नाही, त्या पेरिफेरीच्या बाहेर जात नाही, तोपर्यंत म्हणजे त्या गोष्टींना मुखातून सांगणं अशक्यच आहे, इम्पॉसिबल. भगवान श्रीरामकृष्ण याच गोष्टीला, की म्हणजे हे जे आत्मतत्वाचे वक्ते हे किती आश्चर्यजनक असतात आणि किती दुर्लभ असतात, हे सांगण्याकरता वचनामध्ये अतिशय सुंदर गोष्ट सांगतात. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, फक्त संदर्भ आहे म्हणून त्याची पुनरावृत्ती करत आहे. की एकदा जंगलातून 3 मित्र जात असतात आणि जाता जाता त्यांना दिसतं रस्त्यामध्ये की एक रस्त्यातला लागूनच एक अशी मोठी भिंत आहे, उंच, आणि त्या भिंतीच्या पलीकडून खूप असं काहीतरी लोक गोंगाट करत आहे, आनंदाचा हलकल्लोळ करत आहे. आणि तो इतका आकर्षणीय तो सगळा आवाज असतो, या तिघांना उत्सुकता वाटते की अरे याच्यामध्ये इतकं काय चालू आहे, नाही काहीतरी बघितलं पाहिजे. तिघांना उत्सुकता वाटते. मग कुठून तरी ते एक शिडी आणतात आणि तो त्यातला पहिला जो असतो तो चढतो लगबगीने आणि वरती चढतो आणि बघतो, अरे बापरे, काय लोक आनंदात आहे, नुसता बाजार लागलेला आहे, सगळे लोक खुश आहेत, आनंदी आहेत, नाचून राहिले, गात आहेत. आणि ते बघून त्याला इतकी उद्दीपना होते की तो स्वतः यांना काही न सांगता हो 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 करत उडी मारतो. पहा, म्हणजे ब्रह्मज्ञानी जे असतात, उत्कट आनंद मिळाल्यानंतर ते बिलकुल त्या आनंदामध्ये निमग्न होतात आणि वाणी बंद होऊन जाते. आता दुसरा चढायला जातो तर तिसरा म्हणतो त्याला, जो खालती आहे, की पहा तो पहिला निघून गेला, त्याने काही सांगितलं नाही, काय मागे तिथे सुरू आहे, तू तसं करू नको बरं, मला सांगशील आहे काय नेमकं सुरू आहे, इतका कसला आनंद आहे. तो दुसरा म्हणतो हो मला वरती चढू द्या. तो दुसरा वरती चढतो आणि तो सुद्धा बघतो, अरे बापरे, नुसती रेल पैल आनंदाची सुरू आहे. आणि मग त्याला सुद्धा ते ज्याला म्हणतो की असहनीयसारखा एक आनंद होतो आणि तो सुद्धा हो 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 करून उडी मारतो. आता हा तिसरा, त्याची पंचायत होते की पहा हे दोघे कसे निघाले, मला काही सांगितलं ना काय सुरू आहे, पण आता मी स्वतः जाऊन बघतो काय ते आनंद सुरू आहे.
तिसरा सुद्धा त्या भिंतीवर चढतो आणि भिंतीवर चढून ते सगळं काही बघतो आणि त्याला सुद्धा उत्कट आनंद प्राप्त होतो, खूप आनंद प्राप्त होतो. ते सगळे लोक नाचत आहेत, गात आहेत, ब्रह्मानंदाचा मेळा लागलेला आहे आणि आता तो उडी मारणार. पण तेवढ्यात त्याला असं वाटतं की अरे, भिंतीच्या या बाजूला किती आनंद सुरू आहे आणि जर मी उडी मारली तर या रस्त्यावरती येणारे इतर लोकांना कोण सांगणार, त्यांना कोण सांगणार की इथे केवढ्या आनंदाचा बाजार लागलेला आहे, हाट लागलेली आहे. तर ती व्यक्ती काय करते की त्या भिंतीवरती बसते आणि या उद्दिष्टाने बसते की आता येणारा जो कोणी असेल मी त्याला सांगेन की अरे तिकडे पुढे नको जाऊ, पहा इकडे किती आनंद सुरू आहे, तू याचा उपभोग घेऊ शकतो. तर तिसरी व्यक्ती भगवान श्रीरामकृष्ण म्हणतात जी भिंतीवरती बसून लोकांना सांगत आहे ते कोण असतात, ते अवतार असतात, तेच आत्मतत्वाचे वक्ते असतात आणि त्यांनाच्या संदर्भातच इथे भगवान म्हणतात आश्चर्यवत वदति तथैव चान्यः. आत्मसाक्षात्कारी महापुरुष किती दुर्मिळ, किती दुर्मिळ. आणि इतक्या दुर्मिळ आत्मसाक्षात्कारी महापुरुषांमध्ये आत्मतत्वाचे वक्ते अजून दुर्मिळ. स्वतः ठाकूरच बघा ना आपले काय म्हणतात की मला आईने सांगितलंय, म्हणजे भावतारिणीने, की तू भावमुखात राहा. भावमुखात राहा म्हणजे की तुझ्याकरता जेव्हा तुझं मन या सगळ्या इंद्रियजन्य जगाच्या पलीकडे जाईल तेव्हा तुला ट्रान्ससेंडेंटल म्हणजे त्याच्या पलीकडचं जे ब्रह्मानंद आहे त्याचा तुला लाभ होईल. आणि जेव्हा तू सामान्य स्तरावरती राहशील तर प्रत्येक जीवामध्ये तू ब्रह्मच बघशील. पण तू अशा प्रकारे भावमुखात राहा का, नाही त्या लोकांना सांगणार कोण. अरे या मायाचा प्रभाव इतका जबरदस्त आहे, इतका जबरदस्त आहे की कोण विचारतंय. आज तुम्ही 4 लोकांना जरा सांगा ईश्वर तत्व, लागलीच विचारतात काय प्रमाण आहे. कारण की मायाचा प्रभाव आणि इंद्रिय सुखमध्ये, विषया सुखमध्ये इतके रमलेले आहेत लोक की त्यांना या सगळ्या गोष्टीचं काही घेणं देणंच नाही, किंवा हा इतका आनंद आहे याच्याबद्दल त्यांना काहीही पडलेलं नाही. बस एखाद्या त्या आपल्या जे घड्याळ असते त्याच्या काट्याप्रमाणे त्या विषयांच्या मागे सतत धावत धावत रक्त निघतंय अंगातून, पण तरी सुद्धा सोडायला तयार नाही. असो, तर म्हणण्याचा अर्थ काय की हे जे आत्मतत्वाचे वक्ते जे असतात आश्चर्यवत वदति तथैव चान्यः, हे अत्यंत दुर्मिळ. आणि अशा दुर्मिळ वक्तांमध्ये हे जे वक्ते असतात ते अजून कमी असतात. आपल्या स्वामीजींचं पण बघा ना, काशीपूरची घटना, जेव्हा त्यांना निर्विकल्प समाधी प्राप्त झाली आणि त्याच्यानंतर ते भेटायला जातात भगवान श्रीरामकृष्णांना, आणि त्याच्यानंतर मग 1 किंवा 2 दिवसानंतरची ही घटना आहे की ठाकूर त्यांना विचारतात की आईने तुला सगळं काही दाखवून दिलेलं आहे, आता सांग तुझी काय इच्छा आहे. म्हणजे या जगाचं सगळं जे एक म्हणूया की मिस्ट्री ही आईने भवतारिणी तुझ्या पुढे उघडून दिलेलं आहे, सगळं काही तुला कळून गेलेलं आहे, आता सांग तुझी काय इच्छा आहे. तर लागलीच नरेंद्रनाथ काय म्हणतात की माझी इच्छा आहे की शुकदेवासारखं सतत समाधीमध्ये बुडून राहावं आणि 2-3 दिवसानंतर फक्त रक्षणार्थ काहीतरी ग्रहण करावं आणि पुन्हा समाधीत बुडून जावं. ऐकल्याबरोबर काय म्हणतात भगवान श्रीरामकृष्ण, छी छी छी, म्हणजे एकदम भासना करतात. आपण छी छी कोणाला म्हणतो, छी 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 छी, तुझी इतकी हीन बुद्धी, स्वतःच्याच मुक्तीची तू काळजी करतो. अरे मला वाटलं होतं तू एक मोठ्या विशाल वटवृक्षासारखं होशील आणि हे संसारात तापाने पोळलेले जे सगळे भक्त आहेत ते तुझ्या जवळ येतील आणि तुझ्याकडनं आत्मतत्व ऐकून, ईश्वर तत्व ऐकून, भक्तीचं रहस्य ऐकून ते संसाराच्या तापातून त्यांना जरा शांती मिळेल आणि तू फक्त स्वतःच्या समाधी सुखाचीच तू काळजी करते असं म्हणून त्याचे कान उघडणी करतात. नरेंद्रनाथ तरी सुद्धा त्यांचा विरोध करतात आणि ठाकूर म्हणतात अरे तू काय, तुझे हाड सुद्धा करते, आणि तसं काढलं सुद्धा. तर नरेंद्रनाथांनी हे असं का म्हटलं की मी समाधी सुखामध्येच बुडून राहू इच्छितो, कारण की ती ब्रह्मज्ञानाची एक नैसर्गिक एक ती प्रकृती असते. इच्छा म्हणणं योग्य होणार नाही, कारण की इच्छा ही साधारण माणसाची असते, ती
त्या आनंदात बुडून राहायचं. पण लोककल्याणार्थ हे अवतार, हे आत्मतत्वाचे वक्ते, त्या तिथून थोडं खालती येतात आणि आपल्या सर्वांना मार्गदर्शन करत असतात. आणि खऱ्या अर्थाने तेच आत्मतत्वाचे वक्ते आहेत. ऐकून वाचून बोलणं चांगली गोष्ट आहे, चर्चा करणं त्यात वाईट काही नाही आहे. पण बदल घडतो साधकाच्या जीवनामध्ये तर ते आत्मतत्वाच्या जे वक्ते असतात, उपनिषद, गीता, रामकृष्ण वचनामृत किंवा अनेक थोर संतांनी भजने लिहिलेली आहेत, त्या भजनांच्या माध्यमातून जे आत्मसाक्षात्कारी मीराबाईंसारखे, कबीरसारखे, संत ज्ञानेश्वर महाराजांसारखे, तुकाराम महाराजांसारखे, त्यांनी जे सांगितल्यानंतर वाचल्यानंतर का आपल्यावर इतका प्रभाव पडतो? कारण की ही सगळे जे ते साधारण अक्षर नाही आहे, ते आत्मसाक्षात्कारी महापुरुषांचे वाक्य आहेत. ते उद्भवलेले, ते एखाद्या कवी मनाची कल्पना नाही आहे. पहा, कविता रचतो, आपल्याला ती फावते, आपल्याला भाव देते, पण त्यातून आपल्याला फक्त एक साहित्यिक आनंद मिळतो, बस, त्याच्या पलीकडे काही नाही. पण हे सगळे जे साहित्य आहे त्यातून मनुष्याच्या जीवन घटन होत असतं. आणि हा एक फार मोठा अंतर आहे. तर म्हणण्याचा अर्थ काय की हे जे आत्मतत्वाचे वक्ते असतात, खरे वक्ते जे कोणाला म्हणायचं तर जे आत्मसाक्षात्कारी महापुरुष असतात तेच खरे वक्ते असतात. आणि ते फार दुर्मिळ असतात, म्हणून त्यांना आश्चर्यवत वदती तथैव चान्यः असं म्हटलं गेलेलं आहे. अजून एक दोन असे साक्षात्कार झालेले महापुरुष, त्यांच्या संदर्भात चर्चा करूया. आणि एक विशेष नाव मला खूप उल्लेख करावासं वाटतं इथे, ज्यांची भेट भगवान श्रीरामकृष्णांची झालेली आहे, आणि ते म्हणजे वाराणसीचे त्रैलंग स्वामी. भगवान श्रीरामकृष्णांची भेट त्यांच्याशी होते आणि याचं पूर्ण एक विस्तृत वर्णन आपल्याला लीला प्रसंगामध्ये वाचायला मिळत असतो. त्रैलंग स्वामीची वैशिष्ट्य काय की ते मुखाने काही बोलत नाही, मुखाने काही बोलत नाही. आणि जेव्हा भगवान श्रीरामकृष्ण त्यांच्याशी भेटायला जातात आणि भगवान श्रीरामकृष्णांना विचारतात आत्मतत्वाच्या संदर्भात, तर ते फक्त आपल्या बोट एक जे असतं ते असे हलवतात आणि म्हणतात की हे जे काही बघत आहोत आपण, हे सर्व काही एक आहे. आणि त्यांनी ते तसं सुचवल्यावर, इंगित केल्यावर ठाकूरांना फार आनंद होतो, पण ते काही बोलत नाही. तर आपल्याला असं एक शंका मनामध्ये निर्माण होते की जे महापुरुष, आत्मज्ञानी महापुरुष जे काही बोलत नाही, त्यांच्यातून काही लोककल्याण घडत नाही का? असा जर कोणाचा विचार असेल बंधू भगिनींनो, तो अत्यंत चुकीचा आहे. अरे, आत्मसाक्षात्कारी महापुरुष या पृथ्वीवरती जर त्यांनी फक्त निवासच केला आणि त्यांनी काही नाही केलं, अर्थातच ते काही करतच नाही कारण कर्तभाव नसतोच, पण तरी सुद्धा त्यांच्या फक्त अस्तित्वाने या जगाचं कल्याण होत असतं. त्यांच्या फक्त या पृथ्वी तळावरती ते नुसते इथे त्यांनी निवास केला तर अवघ्या पृथ्वीचं कल्याण होत असतं. आणि बंधू भगिनींनो, अशा भारतामध्ये तर किती अज्ञात ब्रह्मज्ञानी आज सुद्धा असतील कोणाला माहिती आहे. आणि त्यांच्याचमुळे ही सगळं सुचारू रूपाने चालू आहे. गडबड गोंधळ सुद्धा आहे, मी असं म्हणत नाही, पण जे सज्जनांचं रक्षण होत आहे आणि दुर्जनाचा नाश होत आहे, किंवा लोक आज हे इतके प्रलोभन सोडून, जरी फार मोजके लोक आत्मतत्वाकडे वळून राहिले, ते सगळे कोणाची कृपा आहे? हे सगळे जे आत्मज्ञानी महापुरुष आहेत ते आत्मतत्वाच्या संदर्भात बोलो की न बोलो, पण त्यांच्या अस्तित्वानेच या संस्कृतीला एक भरीपणा मिळत असतो. स्वामी विवेकानंद सांगतात आपल्या भारतीय व्याख्यानामध्ये की भया भारतीय संस्कृती ही इतकी, ज्याला म्हणतो की या जवळजवळ 6,000 ते 7,000 वर्ष झाले, तर बाकी सगळ्या संस्कृती आल्या आणि निघून गेल्या. तर या संस्कृतीचं वैशिष्ट्य काय? तर बिलकुल ठामपणे स्वामीजी म्हणतात की अरे, या संस्कृतीने प्रभू रामचंद्र दिले, भगवान श्रीकृष्ण दिले, भगवान श्री रामकृष्ण दिले, मा शारदा देवी त्यांनी दिलेले आहेत, आणि भगवान बुद्ध, भगवान महावीर, शंकराचार्य, हे सगळे महापुरुष, एक महापुरुष येतो आणि एक जीवन जगून जातो. त्यांच्या एक जीवन जगल्याने या संस्कृतीला जवळपास
1000 वर्षाचं नवीन आयुष्य लाभत असतं. 1000 वर्षाचं नवीन आयुष्य लाभत असतं. तर इथे मलिका आहे अवतारांची. आणि अवतारच नाही, त्यांना सहाय्यभूत करणारे इतर थोर संत महात्मे आहेत. संत ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, कबीर, मीराबाई हे सुद्धा त्यांच्या पाठोपाठी असतात. तर हे सगळे काय करतात, या संस्कृतीला एक 1000 वर्षाचं आयुष्य देऊन जातात. आणि म्हणूनच स्वामी ठामपणे म्हणतात की भारताला मृत्यू कधी येणार नाही. भारताला मृत्यू तेव्हाच येऊ शकतो की जेव्हा भारताचे लोक आत्मतत्वाचा शोध जर बंद करतील. पहा काय स्वामींचे वाक्य आहेत. त्यांनी काही इकॉनॉमी किंवा सोशोलॉजी किंवा सोशल प्रॉब्लेम्स असं काही नाही सांगितलं. त्यांनी फक्त काय सांगितलं की जर भारताला जर त्यांनी आत्मतत्वाचा शोध बंद केला म्हणजे भारतीय लोकांनी, तर त्याला धोका आहे. पण तसं कधी होणारच नाही. का? कारण की इतक्या अवतारांची ही परंपरा आहे, इतक्या संतांची ही परंपरा आहे. त्याच्यामुळे या संस्कृतीला कधीही मृत्यू नाही. तर आपण जी चर्चा सुरू केली होती बंधू भगिनींनो, की जे आत्मसाक्षात्कारी महापुरुष आपल्या जीवनामध्ये कदाचित मुखाच्या वाटे काही बोलत नाही, नको बोलू दे, पण त्यांच्या नुसत्या या पृथ्वीतलावर निवासानेच सामान्य लोकांचं कल्याण होत असतं. सामान्य लोकांचं कल्याण होत असतं. स्वामीजी एका पत्रामध्ये लिहितात सिस्टर निवेदितांना की ग्रेट पीपल सॅक्रिफाइस अँड कॉमन पीपल एन्जॉय द फ्रुट्स देअर ऑफ. काय वाक्य आहे हे. वाक्य सांगते बरं. ग्रेट पीपल सॅक्रिफाइस म्हणजेच कोण? बुद्ध, क्राइस्ट, स्वामी विवेकानंद, भगवान श्रीरामकृष्ण, प्रभू रामचंद्र, भगवान श्रीकृष्ण, शंकराचार्य हे लोकांनी आपल्या जीवाचं रान केलेलं असतं. आणि त्यांच्या त्यागाचं जे फळ आहे ते आपण लोक भोगत असतो. का? कारण की आपली प्रगती फार हळू असते. आपली प्रगती हळू असते. त्यांच्या त्यागाच्या फळावरती आपण जगत असतो. तर असं महात्म्य या आत्मज्ञानी महापुरुषांच्या वक्तव्याचं असतं. त्यांनी सांगितलेल्या हे जे सगळे काही उपदेश असतात, मंत्र असतात, त्यांचा हा महत्त्व असतो. आणि हे कसे असतात? अत्यंत दुर्मिळ असतात. म्हणून त्याला काय म्हटलंय? आश्चर्यवत. की हे फार कमी असतात. म्हणजे आत्मसाक्षात्कारी महापुरुष कमी असतात आणि त्यातून आत्मतत्व सांगणारे सुद्धा खूप कमी असतात. म्हणून त्यांना आश्चर्यवत वदति तथैव चान्य असं म्हटलं गेलेलं आहे. अजून त्याचा एक निहित अर्थ असा आहे बंधू भगिनींनो, की हे जे वक्ता असतात हे वक्ते दुर्मिळ आणि आश्चर्यजनक असतात. तेवढंच नव्हे तर हे जे आत्मतत्वाच्या संदर्भात जे काही सांगतात ते सुद्धा आश्चर्यजनक आहे. का हो आश्चर्यजनक? काय त्याची चर्चा आपण केलेली आहे. फक्त त्याचा थोडासा उलगडा करून सांगू इच्छितो की पहा कसं असतं की या जगातल्या प्रत्येक गोष्टींचं आपण वर्णन आपल्या इंद्रियांच्या माध्यमातून करू शकतो, आपल्या वाणीच्या माध्यमातून करू शकतो आणि त्या गोष्टी आपल्याला लावत असतात. मला हा माईक पाहिजे, मी पकडला, किंवा मला असंच माईक पाहिजे, मी दुकानात गेलो, डिस्क्रिप्शन दिलं, त्यांनी मला दाखवलं, मला आवडलं, मी पैसे दिले, मी घेऊन आलो. म्हणजेच भौतिक गोष्टी त्याची वर्णना करता येते आणि त्याला प्राप्त करता येतं. भौतिक ज्ञान, मला फिजिक्स शिकायचं आहे, ठीक आहे, विद्यापीठात ॲडमिशन घ्या, फिजिक्स शिका, सायंटिस्ट बना आणि प्रयोग करा आणि मग प्रयोग करून त्याचे काय जे काही परिणाम असतात ते मला बघायला मिळतील. केमिस्ट झालो, हायड्रोजन आणि ऑक्सिजन याचं मिक्सचर केलं, पाणी तयार झालं, मला आनंद झाला, मी लोकांना सांगितलं मी केमिस्ट झालोय आता. पण आत्मतत्वाचं जे ज्ञान असतं हे आश्चर्यजनक का म्हटलं गेलेलं आहे की याच्यामध्ये कोणतंही इंद्रिय, मन किंवा बुद्धी हे कामी येत नाही. आणि एवढंच नाही तर आत्मतत्वापर्यंत पोहोचण्याकरता हे वक्ते जे सांगतात हे नेती सांगतात. न इति असं करून दिशानिर्देश करतात आणि आपल्याला ठीक आत्मतत्वाच्या जवळ घेऊन जातात आणि तिथे गेल्यावरती मात्र ते चूप बसतात त्या मुलीसारखे. आणि तिथे पोहोचल्यावरती विचारायची आवश्यकता पडणारच नाही. हो, एकदा जर आपण आत्मतत्वाच्या समोर गेलो
तर तिथे वाणी इंद्रिय सगळे चूप बसतात. का? कारण की आत्मतत्व हे आत्मतत्वाद्वाराच त्याचा अनुभव येत असतो. आणि हे सांगण्याकरता एक फार सुंदर गोष्ट भगवान श्रीरामकृष्ण पुन्हा सांगतात की एका राज्यामध्ये एक खेडूत असतो. तो खेड्यात शेती करत असतो. त्याच्या मनात एकदा विचार येतो की अरे, आपल्या राज्याचे राजा मी त्यांना कधीच बघितलं नाहीये आणि मी त्यांना एकदा बघितलं पाहिजे, किती चांगले आहेत आपले राजा. आणि मग तो आपला ते खेडेगाव सोडून राजधानीमध्ये येतो आणि विचारत राजाच्या महलात जातो. आणि महलामध्ये तर किती सिक्युरिटी असते आपल्याला माहितीच आहे. आणि मग तिथे गेल्यावरती त्या एकदम मेन गेटवरतीच तो त्या जो संत्री असतो, चौकीदार असतो, त्याचीच ते बिलकुल दापट बघतो. काय त्याचे सुंदर ते वेशभूषा आणि त्याचे ते ड्रेस, त्याला हाच राजा आहे का? तो त्यांना विचारतो, का हो तुम्ही तिथले राजे की काय? तर तो हसतो, मी राजा नाही, राजेसाहेब आतमध्ये आहे, तर मग तुम्हाला भेटायचं आहे. म्हणजे चला, मी तुम्हाला त्यांची भेट घालून देतो. मग तो चौकीदार त्यांना घेऊन जातो महालामध्ये. आता राजा एकदम आतमध्ये बसलेला असतो आणि मग ज्याला म्हणतो की आतमध्ये छोटे छोटे दार असतात, मोठे मोठे असे हॉल असतात आणि प्रत्येक हॉलमध्ये शिरण्याकरता दार असतं. आणि दार उघडल्याबरोबर आतमध्ये प्रत्येक दार उघडल्यानंतर एक वैभवशाली कोणीतरी अधिकारी बसलेले असतात, मंत्री बसलेले असतात. तर पहिल्या दार उघडल्याबरोबर त्या राजाचा वैभव, त्या मंत्रीचं वैभव बघितल्यानंतर, आता याने कधी राजा बघितला नाहीये, तर तो त्या चौकीदार विचारतो, का हो हेच राजे का? अहो नाही, अजून आतमध्ये. ते सगळे वैभव बघून त्याला असं वाटतं की हेच राजे आहेत का? असं करून पहिला दरवाजा ते ओलांडतात, दुसऱ्या हॉलमध्ये जातात, तिथे दार उघडतात, तिथे अजून जास्त वैभवशाली एक मंत्री बसलेला असतो. आणि त्याच्याकडे सुद्धा बघून, त्याचा रुबाब बघून याला वाटतं की अरे हाच राजा आहे. हा विचारतो, का हो हेच राजे का? नाही हो. असं करता करता 7 दरवाजे ओलांडल्यानंतर जेव्हा शेवटचा दरवाजा उघडतात आणि जेव्हा राजाची साक्षात्कार होतो, तेव्हा सगळे संशय नाहीसे होतात आणि तिथे जाऊन तो त्यांना नमस्कार करतो. तो विचारत सुद्धा नाही त्या चौकीदाराला की हेच ते राजे का? काय सुंदर उपमा दिली बा ठाकूरांनी, की जेव्हा साक्षात्कार होतो तिथे मन, बुद्धी, इंद्रिय सगळे शांत पडतात, सगळे संशय नाहीसे होतात. सगळे भिद्यते हृदय ग्रंथी चित्यंते सर्व संशया क्षीयंते त्यास्य कर्माणि तस्मिन् दृष्टे परावरे. त्यांच्या दर्शनानंतर सगळे कर्म गळून पडतात, सगळे ग्रंथ्या हृदयातल्या सगळे कॉम्प्लेक्सेस नाहीसे होतात. भिद्यते हृदय ग्रंथी चित्यंते सर्व संशया, कोणते संशय राहत नाही. आणि मग तिथे कोणाला विचारायची आवश्यकता पडत नाही. 7 दरवाजापर्यंत पोहोचता प्रत्येक वेळेस तो विचारतो, हे राजे का, हे राजे का? पण जेव्हा शेवटचा दरवाजा उघडल्यानंतर मग कोणताही संदेह राहत नाही. आणि अशा अर्थाने की हे आत्मतत्व इंद्रियग्राह्य नाही, मन त्याला जाणू शकत नाही, बुद्धी त्याला जाणू शकत नाही. हे आत्मतत्व फक्त आत्मतत्वानेच जाणल्या जाऊ शकतं. आणि जेव्हा आपण त्याचा अनुभव घेतो तेव्हा कोणताही, ज्याला म्हणतो की संशय मनात राहत नाही. या अर्थाने आत्मतत्वाचे वक्ते जे असतात, त्यांचं जे आत्मतत्वाचे जे संदर्भ असतात ते सुद्धा तितकेच आश्चर्यजनक आहे. हा काय सुंदर सगळी वर्णन आहे. ऐकूनच आपल्याला इतका आनंद होतो. तर कल्पना करा की ज्या दिवशी कधी आपलं साक्षात्कार होईल तेव्हा काय आनंद होईल. वंडरफुल, म्हणजे शब्दच नाही, भाषा तिथे मौन होऊन जाते. यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसा असा. म्हणजे हे सगळे वर्णना का केली आहे या सगळ्या आत्मतत्वांचे जे वक्ते आहेत. यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसा असा. आता आपली जी साधारण गत आहे या संसारामध्ये, आपण आता चर्चा केली, काही पण आपल्याला हस्तगत करायचं आहे कोणतेही ज्ञान, तर लागलीच आपण काहीतरी म्हणजे लौकिक काहीतरी धडपड करतो, आपल्या इंद्रियांना कामाला लावतो, मनाला कामाला लावतो, बुद्धीला कामाला लावतो आणि ती हस्तगत करतो. पण हे तत्व कसं आहे, याला आश्चर्यजनक का म्हटलंय भगवान कृष्णांनी? का? किंवा हे जे मी मंत्र म्हटलं
तैत्तिरीय उपनिषदचं मंत्र आहे, यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्त मनसा असा. ही वाणी नाही जाऊ शकत होती, मन नाही जाऊ शकत. पुन्हा अजून काय म्हणतात, न तत्र चक्षुर गच्छती न वाक गच्छती नो मनः. ह्या सगळ्या इंद्रिया निकाम्या. म्हणून हे सगळे जे वक्ते आहेत आत्मतत्वाचे, त्यांचं आत्मतत्वाचं वर्णन सुद्धा हे आश्चर्यजनकच आहे. यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसा सह न तत्र गच्छती नो प्राण नो वाक् प्राण नो मनः अवांग मनस गोचर. मन तिथे जाऊ शकत नाही आणि आहे जे ज्या मनाच्या माध्यमातून आपण या सगळ्या गोष्टींचं ज्ञान घेत असतो, ते मन सुद्धा तिथे काही काम देत नाही. अवांग मनस गोचरम, मनालाही ते गोचर नाही आहे. ते फक्त कसं नेती करत आपल्याला तिथपर्यंत पोहोचायचं आहे. आणि हे नेती सांगणं हे सुद्धा किती आश्चर्यकारक आहे. म्हणजे 7000 वर्ष पूर्वी आपल्या ऋषी मुनींनी जेव्हा ह्या सगळे तत्व त्यांना हे गवसले, किंवा ही जी ज्याला म्हणून की ही विधी आत्मतत्व प्राप्त करण्याची त्यांनी शोधून काढली, तर त्यांचा काय दांडगा त्यांचा अनुभव असेल या लौकिक संसाराचा. त्याला सोडून आपल्या मनाला पवित्र करणे, मनाला कह्यात ठेवणे, इंद्रियांना कह्यात ठेवणे, आणि त्यातून काय काय आपण कुठे कुठे आपला पाय निसटू शकतो त्या सगळ्यांना बरोबर डावलून आणि कसं ही नेतीची पद्धत त्यांनी याला म्हणतो की शोधून काढली असेल. पश्चिमचे लेटेस्ट सायकोलॉजिस्ट सुद्धा त्याच्या 1 इंच जवळ जाऊ शकत नाही. का? कारण की ते फक्त बाहेरच्या माणसाच्या बिहेवियरला घेऊनच ते स्टडी करत असतात. पण अरे आतमध्ये सुद्धा आपलं मन जाऊ शकतं या संदर्भात त्यांचं म्हणजे त्यांना ते पटतच नाही की मन हे आतमध्ये वळलं जाऊ शकतं, आणि आतमध्ये मन वळल्यानंतर एक अनंत आनंदाचा एक ज्याला म्हणतो की एक ठेवा ठेवलेला आहे, हे पटतच नाही. आणि नुसतं बाह्य गोष्टींना घेऊन ते भारावून गेलेले असतात. आणि आपण मूर्ख त्यांच्या त्या स्टडीला इतकं इम्पॉर्टंट देतो. आम्हाला खूप खूप वाईट वाटतं या गोष्टीचं, की त्यांच्यापेक्षा अनंत पटीने आपले ऋषी मुनी किती महान होते, त्यांचे वैज्ञानिक दृष्टिकोन किती महान होता, पण त्यांना आपण मुळीच बिलकुल थारा देत नाही. आणि अत्यंत तुटपुंजे हा शब्द मी खूप चांगला वापरतोय. अत्यंत तुटपुंजे असं बिहेवियरल सायन्स किंवा सायकोलॉजी घेऊन ते काहीतरी प्रयोग करतात, आणि आपण डोळे मोठे मोठे करून त्यांचा ऐकत असतो. लाज वाटली पाहिजे. केवढे कसे पोचले असतील आपले ऋषी मुनी. कोणतंही इन्स्ट्रुमेंट नाही, कोणतीही फिलॉसॉफी नाही, कोणतीही थ्योरी नाही, पण आपल्या मनाला कह्यात ठेवून, मनाला पवित्र करून, बुद्धीला कह्यात ठेवून, इंद्रियांना कह्यात ठेवून कसं हे सगळं प्राप्त केलं असेल. आणि ही विधी नेती आत्मतत्व हे नाही. आणि आत्मतत्व काय आहे ते मुखाने सांगता येत नाही. हे सगळं तत्व हे केवढं आश्चर्यजनक आहे. आणि म्हणूनच भगवान कृष्ण जे म्हणतात की आश्चर्यवत वदति तथैव चान्यः, की हे तत्वाचे वक्ते हे अत्यंत दुर्मिळ आहेत, म्हणून ते आश्चर्यकारक आहेत. एवढंच नव्हे तर ते जे वर्णना करतात असं म्हणणं योग्य नाही, ते जे इशारा करतात आत्मतत्वाकडे ते सुद्धा आश्चर्यजनक आहे. या अर्थाने हे आश्चर्य जे भगवानाने म्हटलंय की आश्चर्यवत वदति तथैव चान्यः. खरं म्हटलं तर बंधू भगिनींनो, आत्मतत्वाचं व्याख्यान म्हणजे फक्त मौनच आहे. कारण की फक्त आपण इशारा करून तिथपर्यंत घेऊन जाऊ शकतो. तिथे पोहोचल्यावर आपल्याला आनंदाने आपली वाणी बंद होऊन जाते. मनला ते गोचर नाहीये. दक्षिणामूर्ती स्तोत्रम मध्ये एक फार सुंदर एक श्लोक माझ्या पुढे आहे, आणि मी ते जसं तसं वाचू इच्छितो. पहा काय सुंदर वर्णना केलेली आहे आचार्य शंकरांनी. चित्रम वटतरोर मुंडे वृद्धा शिष्या गुरुर्युवा. पहा काय म्हणतात ते, वृद्धा शिष्या गुरुर्युवा गुरोस्तु मौनम व्याख्यानम शिष्यास्तु छिन्न संशय. गुरु आणि शिष्य बसलेले आहेत, आणि गुरु
आत्मतत्वाचं आख्यान करत आहे. कसं? मौनम, काही बोलत नाहीये. आणि त्या गुरुमध्ये एवढी शक्ती आहे पण की त्या गुरूंच्या मौन आख्यानाने सर्व जे शिष्य मंडळी आहे त्यांच्या मनातले आत्मतत्वाचे सगळे संशय ते छिन्न होऊन राहिले. म्हणजेच पहा की ब्रह्मज्ञानाने केवढी ताकद असते. आपण आता चर्चा करत होतो की जर त्यांनी काही आत्मतत्वाचे वक्ते जर ते काही नाही बोलले तर नको बोलू देऊ, त्यांच्या न बोलण्यामध्येच आपलं कल्याण आहे. त्याच्यामध्ये सुद्धा आपलं कल्याण आहे. चित्रम वडतरो मुले वृद्धा शिष्या गुरुविवा, असं का म्हटलंय? वृद्धा शिष्या गुरुविवा म्हणजे काय? शिष्य म्हातारे आहेत का? त्या अर्थाने नव्हे. वृद्धा शिष्या गुरुयुवा, युवा गुरु जो युवा आहे म्हणजे काय? तो आत्मसाक्षात्कारी आहे म्हणून तो युवा आहे. इथे वयाचा अंतर सांगितलं गेलेलं नाहीये. गुरु हे आत्मज्ञानी आहेत म्हणून आणि प्रोग्रेसिव्ह विचारांचे म्हणून त्यांना सांगितलं गेलेलं आहे की वृद्धा शिष्य गुरु युवा. पुढे गुरुस्तु मौनम व्याख्यान, गुरु व्याख्यान करत आहेत, आख्यान करत आहेत आत्मतत्वाचा. कसं? मौनम, काही न बोलता. पण ब्रह्मज्ञानाची इतकी ताकद असते की ते मौन राहून सुद्धा आत्मतत्व काय हे कन्वे करू शकतात. त्या सगळ्या शिष्यांच्या हृदयामध्ये जे सुप्त असलेले चैतन्य आहे त्याला ते जागृत करू शकतात. आणि ठाकूरांच्या जीवनात तर बघितलंय आपण, ठाकूरांच्या जीवनात ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या. गुरोस्तु मौनम व्याख्यानम शिष्यास्तु छिन्न संशय, काही बोलण्याची आवश्यकता नाही. भगवान श्रीरामकृष्णांच्या जीवनातला एक प्रसंग नाही, एक गोष्ट ते सांगतात आपल्या वचनामृतमध्ये की एक ऋषी असतात आणि त्यांची 2 मुलं असतात आणि त्या दोन्ही मुलांना ते एक दुसऱ्या ऋषींकडे पाठवतात. त्यांची अशी इच्छा असते की माझ्या दोन्ही मुलांनी ब्रह्मज्ञानी व्हावं. आणि ते जातात दोन्ही मुलं आणि अनेक वर्षे तप करून जेव्हा परत येतात, तप करून, साधना करून, गुरुसेवा करून आणि आल्यानंतर दोघांकडे बघतात पिता आणि विचारतात की तुम्ही इतके वर्ष तिथे होता, तुम्ही काय शिकलं सांगा. तर जो मोठा असतो तो उपनिषदांचे मंत्र, ब्रह्मसूत्र भाष्य, गीतावरती काही भाष्य वगैरे असं अस्खलित बोलत हे सगळं शिकून आलेलं आहे. आणि ते सगळं ऐकल्यानंतरच वडिलांना मोठी निराशा होते, काही बोलत नाही. आणि लहान मुलाकडे बघतात तर त्याचं मुख ब्रह्मतेजाने एकदम दीप्त झालेलं असतं. आणि तेव्हा त्याला विचारतात की काय बेटा तू काय शिकून आलास? तो फक्त नम्रतेने मान खाली घालतो, काही बोलू शकत नाही. त्याचं कारण काय की जे आत्मज्ञानी महापुरुष असतात ना त्यांचा अभिमान, मला हे गवसलंय हा अभिमानच राहत नाही. आणि जे पुस्तकी किडे असतात, जे फक्त पुस्तकच वाचतात, तर ते काय होतं की तो अहंबोध जात नसतो. आणि अहंबोध जर नाही गेला तर हे आत्मतत्व कसं गवसेल? म्हणजे आत्म साक्षात्कार महापुरुषाची पहिली जर काही ओळख असेल तर तो आत्मज्ञानी महापुरुष त्यांचा अभिमान नाहीसा होऊन जातो, नेहमी करता नाहीसा. आणि त्याचं कारण काय आहे की आत्मतत्वाला जसं आता हे मोबाईल आहे माझ्यासमोर, ह्या मोबाईलला जर मला जाणायचं असेल तर ते मोबाईल कसं आहे? ते ऑब्जेक्ट आहे, मी सब्जेक्ट आहे. ते ज्ञेय आहे, मी ज्ञाता आहे. ती जाण्याची वस्तू आहे, मला जाणायचं आहे. आणि जाण्याची विधी काय आहे? ज्ञान. तर आत्मतत्व असं जाणलं जाऊ शकत नाही. ज्ञाता, ज्ञेय आणि ज्ञान असं कधी घडू शकत नाही आत्मतत्वामध्ये. आत्मतत्वामध्ये काय घडत असतं की ज्ञाता कोण आहे? आत्मतत्व. ज्ञेय काय आहे? आत्मतत्व. ज्ञान काय आहे? आत्मतत्व. सांडिली त्रिपुटी म्हणजेच काय की त्या आत्मतत्वाची जेव्हा सगळी त्रिपुटी सांगते, म्हणजेच अहंबोध, तो अभिमान जेव्हा नाहीसा होतो तेव्हाच ते आत्मज्ञान शक्य असतं. आणि म्हणूनच काय होतं, आत्मज्ञान जेव्हा अहंबोध नाहीसा होतो तेव्हा ते ज्ञानसूरस जे आहे, ज्ञानसूर्य,
तो तयारच आहे, तो वाटच बघतोय की हा अहम गेला म्हणजे हे प्रकट होणारच. याच संदर्भामध्ये बंधू भगिनीनं थोडीशी काही चर्चा अजून करायची. आज आपली वेळ संपलेली आहे, आज आपण इथेच थांबूया. पण जे मुख्य मुद्दे मी ते तुमच्या पुढे जे मांडले आहेत ते हेच की हे आत्मतत्व कसं आहे की हे आत्मतत्व हे आश्चर्यवत म्हणजे आत्मतत्वाचे वक्ते हे सुद्धा आश्चर्यजनक आणि आत्मतत्व जे सांगतात म्हणजे जे इशारे करतात ते सुद्धा आश्चर्यजनक आहे. का? कारण की आत्मतत्व हे फक्त आत्मतत्वानेच जाणले जाऊ शकतं, त्याच्याकडे फक्त इशाराच केला जाऊ शकतं. ते नेमकं काय कधीच सांगले जाऊ शकत नाही. तर या म्हणजे आत्मतत्वाचा वक्ता सुद्धा आश्चर्यजनक आहे, दुर्मिळ आहे आणि ते जे आत्मतत्वाकडे इशारे करतात ते सुद्धा आश्चर्यजनक आहे. आज आपण इथेच थांबूया. भगवद्गीतेचा पुढचा वर्ग शुक्रवारी आपला होणारच आहे, त्या दिवशी पण याची चर्चा पुढे घेऊन जाऊ. आणि त्याच्याच बरोबर आता येत्या बुधवारी आपला आत्मबोध या विषयावरती आपला वर्ग होणार आहे. त्या दिवशी आपल्या सर्वांशी पुन्हा एकदा भेट होईल अशी आशा मनात ठेवून निरोप घेतो. नमस्कार. ओम शांती शांती शांती. हरि ओम.